तर हाय मित्रांनो, तर आज आम्ही नाशिकच्या सर्व मंदिरांमध्ये जाणार आहे. तर आपण जाऊया आणि आमच्या मधला मुलगा कसा पाहतोय जसं धरून आणलंय त्याला, खरंच धरून आणलंय त्याला. तर सगळ्यात आधी पेट्रोल टाकून मित्रांनो आपण तपोवन मध्ये आलतो. आल्या आल्या काही व्हिडिओ काढता नाही आले, डायरेक्ट आरती भेटली. म्हणजे आरती भेटली पण प्लस करायला पण भेटली. तर भरपूर असं नशीब चांगलं होतं आज आमच्या तिघांचं. माझं असं म्हणणं आहे का डायरेक्ट आरती पण करायला भेटली त्याच्यामुळे. आज आमचं नशीब आलं म्हणजे एकदम मस्त नशीब होता. चांगलं नशीब होतं. तर मित्रांनो या ठिकाणचं आपलं पूर्ण झालेलं आहे. आता नेमके अंधार पडला त्याच्यामुळे तुम्हाला जास्त काही व्ह्यू दाखवता येणार नाही. तर आपण नेक्स्ट ब्लॉग मध्ये दाखवू. तर आपण डायरेक्ट आता पंचवटीमध्ये जाणार आहे. तर चला मित्रांनो जाऊ पंचवटी. मित्रांनो आपण आता पंचवटीमध्ये आलेलो आहे. तर आपण आता कपालेश्वरचं दर्शन करणार आहे कारण की अंधार भरपूर झालेला आहे. चला आपण डायरेक्ट मंदिरापाशी जाऊन कॅमेरा चालू करू. गर्दी तर भरपूर आहे इथं. तर चला तिथे जाऊन तुम्हाला दाखवतो मी सर्व. या ठिकाणी मित्रांनो आपलं कपालेश्वरचं दर्शन झालेलं आहे. नेमके आपल्याला तपोवन मध्ये जास्त टाइम झाल्यामुळे आरती केल्यामुळे थोडाफार नियोजन हुकलं आपलं. तर ठीक आहे, आता नेक्स्ट ब्लॉक मध्ये आपण नक्की पूर्ण मंदिर दिवसभरात कव्हर करू. तर मित्रांनो आपण आता डायरेक्ट कपालेश्वरचं दर्शन करून गंगा आरतीला आलेलो आहे. कारण की गंगा आरती आपल्या पूर्ण हाती लागली. म्हणजे आज नशीब इतकं चांगलं आहे ना मित्रांनो, सर्व आरत्या आपल्या हाती लागत आहे. चला आपण डायरेक्ट तुम्हाला दाखवतो गंगा आरती कशी होती काय नाशिक मधली. तर मित्रांनो आपण थोडा प्लॅन मध्ये चेंज केला. स्वामीनारायण मंदिर उघडं दिसलंय तर आपण स्वामीनारायण मंदिरामध्ये आलोय. तर झाला आपण मंदिरात जाऊन दर्शन घेऊ आधी. काय काय म्हणतात मित्रांनो हे मशीन नेमकी वाजत कधी कधी नाही वाजत, मला हे नक्की सांगा बा कोणतरी. तवा जातो ना मी तवा वाजतो. एक दिवस ना मला असं वाटतंय एकदा चाकू बिकू घेऊन यावा, मशीन मध्ये वाजतं कसं नेमकी ते पाहायचंय मला. आज दर्शन करून घेऊ आपण. मित्रांनो तुम्ही कलाकृती पाहू शकतात, एक नंबर आहे. म्हणजे एकदम बारीक आणि टाइम भरपूर गेला असणार माझ्यामध्ये मंदिर बांधताना. एकदम नाजूक काम करेल मंदिराच्या याच्यात. तर या ठिकाणी आपल्याला काय फोटो घेऊन नाही देत आता ते. तर ठीक आहे चला मंदिराच्या बाहेरच जाऊ आपण. या ठिकाणी मित्रांनो आपलं स्वामीनारायण मंदिरामध्ये दर्शन झालेलं आहे. आता प्लॅन मध्ये काहीच न चेंज करता आपल्याला पहिल्यांदा हॉस्टेलला निघायला लागणार कारण की भरपूर टाइम झालेला आहे. मला वाटत नाही मॅच चालू असं ना आता. तर काहीतरी जेवायचं पाहू आपण आणि करूया आता. आता फुल्ली फायनल भेटूया नेक्स्ट ब्लॉक मध्ये. चला.